आणि हा ओपन डॉक्युमेंट असताना अक्षम्य स्वरूपाचं टिप्पणी ह्या सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल केलं आहे. आणि या आशयावर सरकार जे आहे हे संभाजी महाराजांच्या नावाने जर पुरस्कार देत असेल तर ते सावरकरांच्याच विचारांना पुढे घेऊन जात आहेत हे स्पष्ट त्यातून आपल्या लक्षात येतं. तुम्ही आता फिक्सरचा उल्लेख केला, मात्र सत्तेमध्ये असलेले अमोल मिटकरी हे आमदार आहेत आणि त्यांनी काल एक गौप्यस्फोट केलाय की संदीपान भुमरे मागच्या सरकारमध्ये होते आणि मात्र 5 कोटीचं काम असताना त्यांच्या वॉइसमध्ये 5 लाखाची मागणी केलेली होती. तानाजी सावंत असतील किंवा इतर मंत्र्यांच्या वॉइसमध्ये सुद्धा त्यांनी असे रेफरन्स दिलेले आहेत. कसं बघताय याकडे? ते फिक्सर आहेत हे स्पष्ट होत आहे. आणि सरकारमधलीच माणसं जर आता त्यांची वाबाडी काढायला लागली आहे तर फिक्सर मंत्री कोण एकदा सांगून टाका. प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकारांना धमकी दिली आहे, तर एवढा 48 तास उलटून गेला या सगळ्या प्रकरणामध्ये. अजून देखील गृह विभाग मात्र या प्रकरणाला संवेदनशील पद्धतीने हाताळत नाही. प्रशांत कोरटकरांना कुठे अटक होत नाहीये या सगळ्या प्रकरणात, उलट त्यांच्या घराला सुरक्षा पुरवली गेली. बरोबर, कारवाईच्या ऐवजी सुरक्षा प्रदान केल्या जात आहे कारण ते गृह विभागाच्या अत्यंत जवळचे आहे. आणि एवढंच नाही तर गृह विभागाच्या विश्रामगृहामध्ये ते थांबत असतात. यावरूनच त्यांचा आका कोण आहे हे स्पष्ट होतं. आणि त्यांचा आका हा त्यांना सगळं बोलायला लावतोय का हा देखील या निमित्तानं एक प्रश्न निर्माण होतोय. सर, मस्ताजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर कृष्णा आंधळे हा शेवटचा आरोपी अद्याप सापडले नाही. परंतु आता संतोष देशमुखच्या हत्ये प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेच उज्ज्वल निकम मुंबईमधनं भाजपच्या खासदारकीच्या निवडणुकीला उभे होते. तर अशा पद्धतीने एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला सरकारी वकील नेमणं एवढ्या संवेदनशील केसमध्ये हे योग्य वाटतं का? निश्चित हे आक्षेपार्ह अशा स्वरूपाची बाब आहे. मात्र त्या देशमुख कुटुंबियांशी या संदर्भात चर्चा करून त्या ठिकाणी विधी तज्ज्ञ नेमला पाहिजे ही आमची मागणी आहे. परंतु एखादा पक्षाचा निवडणूक लढलेला व्यक्ती सरकारी वकील राहूच कशा शकतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण की पक्षाचा प्रवक्ता, पक्षाचा उमेदवार अशा सगळ्या पद्धतीची भूमिका पार पडतानाच तो सरकारी वकील राहतो. निश्चित त्या संदर्भात त्यांनी राहू नये. मात्र इतपर त्यांचा परिवार, त्यांची कन्या, बंधू हे फार पोटतिडकीने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. या संदर्भामध्ये त्यांचं देखील मत जाणून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे. सर, पुण्यामध्ये झालेली आजची घटना याच्यावर तुम्ही स्वतःला प्रतिक्रिया दिलेली, मात्र पुण्याचे पालकमंत्री याच्यावरती अजूनही बोललेले नाहीत. अजित पवार हे म्हणजे त्यांनी मौन बाळगलेलं आहे. अशा पद्धतीने घटना घडलेली पुण्याच्या स्वारगेटच्या मोक्याच्या ठिकाणी जिथे सततच खरं तर मोठी वर्दळ असते अशा ठिकाणी ही घटना घडली आहे. एसटीमध्ये घटना घडणं, पुण्यात घटना घडणं, वारंवार महिलांच्या संदर्भामध्ये शोषणाच्या घटना समोर येणं हे सर्व जे आहे हे सरकार कुठेतरी फिक्सिंगमध्ये आणि गँग ऑफ वसेपूर सारखं काम करत आहे का हे या निमित्तानं एक मोठा प्रश्न हा महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेला आहे.